विमा कंपनी प्रतिनिधीने जर पैशाची मागणी केली तर शेतकऱ्यांनी यासाठी तक्रार करावी. जर विमा प्रतिनिधीने आपल्याकडे विमा काढून देतो असे म्हणून आपल्याकडून त्यांनी पैशाची मागणी केली तर कोणत्या ठिकाणी तक्रार करायची आहे हेच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवरती. या चॅनलवर आपण सर्व सरकारी योजना आणि सर्व इतर योजनांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कृषी क्षेत्राच्या उत्पादन वाढीच्या दरामध्ये फळपिकांचा प्रमुख सहभाग आहे. फळपिकांचे बाजारमूल्य अधिक असल्याने शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र फळपिकाचे अपेक्षित उत्पन्न न आल्यास तोटाही मोठा असतो. ही बाब विचारात घेऊन शेतकऱ्यांना फळपिकांना हवामान धोक्यापासून विमा संरक्षण देऊन त्याचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना राबवण्यात येते. विमा प्रतिनिधी पडताळणी करण्यास आलेला संबंधित शेतकरी यांनी तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करावा. विमा कंपनी प्रतिनिधीशी कोणत्याही प्रकारे पैशाची मागणी केल्यास तात्काळ तक्रार द्यावी. अशा विमा कंपनी प्रतिनिधी कंपनीवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा कृषी अधीक्षक यांनी दिली आहे. या योजनेअंतर्गत मागील वर्षामध्ये सहभाग घेतल्यापैकी सुमारे 29,000 बोगस अर्ज आढळून आले आहेत. त्या अनुषंगाने प्रधान सचिव यांनी मृग बहार 2024 100% सहभागी अर्जाचे क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत तपासणी करून त्याचा अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले आहे. अशी बतावणी करून आपली फळबाग आहे असा माझा अहवाल गेल्याशिवाय आपण विमा भरपाई रक्कम मिळणार नाही असे खोटे सांगून काही शेतकऱ्याकडून पैसे मागत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रधान सचिन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील मृग बहार 2024 सर्व बागांची पडताळणी कृषी विभागाच्या माध्यमातून पूर्ण झाली आहे. तथापि विमा कंपनी प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेतावर अथवा निवासस्थानी जाऊन मी विमा कंपनीचा प्रतिनिधी आहे व शासनाच्या आदेशानुसार आपल्या फळबागेची पडताळणी करण्यात आली आहे अशी बतावणी करून आपली फळबाग आहे असा माझा अहवाल गेल्याशिवाय आपणास विमा भरपाई रक्कम मिळणार नाही असे खोटे सांगून काही शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचे निदर्शन आले आहे. ज्या ठिकाणी ही बाब निदर्शनास आली आहे याबाबत विमा कंपनी प्रतिनिधी विरोधात रितसर पोलीस तक्रार दाखल करावी लागते.